हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू देत, ही स्वामींचरणी मी मनोमन प्रार्थना करते. आज आपण बघणार आहोत रविपुष्य नक्षत्राबद्दल. काय आहे हा रविपुष्य नक्षत्र? एवढा छान योग, हा महान दुर्मिळ संयोग जेव्हा तयार होतो तेव्हा काय केलं जातं याच्यामध्ये? दर महिन्याला तर पुष्य नक्षत्र येतात वेगवेगळे. मग या रविपुष्य नक्षत्राची एवढी महती कशी काय? त्याचे काय फायदे आहेत तेच आपण पाहणार आहोत. कारण सगळ्या कष्टांना व सर्व प्रकारच्या दोषांना नष्ट करणारा, तसेच अतिशीघ्र वशीकरणाचे फळ देखील देणारा असा हा 7 जुलैला आलेला रविपुष्य नक्षत्र योग, याला अमृत सिद्ध योग देखील म्हणतात. तसेच सर्वार्थ सिद्धी योग देखील हा आहे. रविपुष्यामृत योग असल्यामुळे या दिवशी तुम्हाला अनेक प्रकारच्या गुप्त साधनांचे फळ मिळते, ज्या तुम्ही साधना करू शकता. कारण प्रत्येक वाराला असे पुष्य नक्षत्र येते, प्रत्येक वाराला त्याचे वेगवेगळे महत्त्व देखील पडते. तर तेच आपण आज पाहणार आहोत की रविवारी आलेले या पुष्य नक्षत्राचे काय महत्त्व आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज प्रथमच आला असताल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा. अशाच नवनवीन सोप्यात सोप्या माहिती टिप्ससहित आपण इथं भेटत असतो आणि यावर चर्चा करत असतो. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला असेल बघा, श्वेतार्क गणपती. हो, याचबद्दल मी आज बोलणार आहे. खूपच संभ्रम आहेत या गोष्टीविषयी, खूपच गैरसमज आहेत, तंत्रसाधना आहे असं सांगितलं जातं. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, जेणेकरून तुम्हाला ही माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असे देखील म्हटलं जातं की अनेक प्रकारच्या साधना करण्यासाठी, उपासनांसाठी, आता साधना म्हटलं तर मोठमोठ्या साधना जे मोठमोठे ऋषी करतात असं नाही आहे. साधना याचा अर्थ असा की एखाद्या मंत्रासाठी किंवा एखाद्या कुठल्या गोष्टीसाठी आपण ती विधीपूर्वक केलेली, त्याला साधना असं म्हटलं जातं. तर ती साधना अतिशय शीघ्र फलदायी ठरते आजच्या दिवशी. यामध्ये मग तुम्ही धनप्राप्तीसाठी करू शकता मंत्रसाधना, किंवा मग तुम्ही यंत्रसाधना करू शकता. यंत्रसाधनामध्ये तुम्ही श्रीयंत्र, कुबेर यंत्र, कनकधारा यंत्र, किंवा शत्रूंचा त्रास असेल तर तुम्ही बगलामुखी यंत्र, हे सर्व यंत्र विधिवत स्थापन करून आजच्या दिवशी सिद्ध करू शकता. एवढा छान हा रविपुष्य नक्षत्राचा योग आहे. तसे तर खूप प्रत्येक महिन्यालाच पुष्य नक्षत्र येतं, पण रविपुष्यत्र हा नक्षत्र जेव्हा येतो तो खूपच दुर्मिळ असतो, किंवा अनेक जण या रविपुष्य नक्षत्राची वाट पाहत असतात अक्षरशः. तुम्ही का, तेच आता मी तुम्हाला सांगणार आहे. कारण अनेक जणांचं स्वप्न असतं की आपल्या घरामध्ये अखंडितपणे लक्ष्मीने कायमस्वरूपी स्थायी वास करावा व सर्व संकटांपासून, सर्व विघ्नांपासून आपले रक्षण व्हावे. यासाठीच या रविपुष्य नक्षत्रावरती एक जी गोष्ट आहे ती विधिवत कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या ज्या मूळ आहेत झाडांच्या, यामध्ये अपामार्ग चरचिटा जी मुळी असते ती देखील आणली जाते लक्ष्मी प्राप्तीसाठी. त्यानंतर तुम्ही बेलाच्या झाडाची जी मूळ आहे ते देखील तुम्ही धारण करू शकता. पांढऱ्या रुईचे मूळ तुम्ही धारण करू शकता लॉकेटमध्ये किंवा ताईटमध्ये. किंवा मग याच्या अनेक गोष्टी आहेत, जशा वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ही तंत्रसाधना असते थोडक्यात. याची जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर यावर आपण एक डिटेल व्हिडिओ बनवू, जेणेकरून तुम्हाला विधिवत माहिती, व्यवस्थित एकदम माहिती होईल, जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग या गोष्टींसाठी करता येईल जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता आपण या झाडाचे मूळ वगैरे घेऊ शकतो. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे तुम्हाला, जर पांढरा रुई पांढरी जी रुई आपण शंकराला वगैरे अर्पण करतो, तर ती जर पांढरी रुई तुम्हाला कुठे दिसली तर तुम्ही पहा किती वर्षांचं वगैरे झाड आहे. साधारणतः आपण अनुमान लावू शकतो. जर कुणाला 10 ते 12 वर्षांपूर्वीचे मोठे जुने झाड जर रुईचे दिसले, तर ते तुम्ही अशी संधी अजिबात सोडू नका. कारण पांढऱ्या रुईमध्ये साक्षात श्री गणपतींचा वास असतो आणि जिथे सगळ्यात
सिद्ध असे श्री गणपती असतील तिथे कोणत्याच गोष्टींची कमतरता भासत नाही. तर याशिवाय तंत्रसाधनेमध्ये असे स्पष्ट सांगितलेले आहे की ज्याच्या घरी श्वेतार्क गणपती आहे साक्षात तिथे लक्ष्मी वसते आणि लक्ष्मीचे स्वरूप तुम्हाला तिथे पाहायला मिळते त्यांच्या घरामध्ये. कारण या अशा पांढऱ्या रुईच्या मुळामध्ये हा गणपती स्वतः तयार होतो. असा स्वयंसिद्ध गणपती कोणाला नको असणार आहे. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा रवी पुष्य नक्षत्र वगैरे येईल तेव्हा तुम्ही आदल्या दिवशी विधिवत आमंत्रण देऊन मग ते मूळ तोडायचे आहे. झाडाला व्यवस्थित पाणी वगैरे घालून मनोभावे नमस्कार करून पान सुपारी तिथं ठेवायची आहे. त्यावर एक नाणं देखील ठेवायचं आहे. त्यानंतर पिवळ्या अक्षदा तिथं व्हायच्या आहेत. कलावा तिथं लावायचा आहे, बांधायचा आहे की मी या झाडाचं मूळ घेऊन जाणार आहे, तर मला अनुमती द्या आणि माझी जी इच्छा आहे, आता तुम्ही कोणत्या इच्छेसाठी घेऊन जात आहात, ती लक्ष्मी प्राप्ती व्हावी मला आणि माझ्या सर्व सुखसुविधा मला प्राप्त व्हाव्या किंवा कोणतं संकट असेल त्यातून माझी सुटका व्हावी यासाठी मी हे मूळ नेत आहे. तर तुम्ही तसं म्हणायचं आहे. कोणत्याही धातूच्या शस्त्रांचा वगैरे वापर करायचा नाही, या अवजारांचा. लाकडाला व्यवस्थित टोक करून त्याचं मूळ व्यवस्थित तुम्ही काढायचं आहे की तिथं कोणत्याही मुळाला धक्का नाही लागला पाहिजे. साक्षात गणपतीच्या अवयवांना धक्का लागतो, म्हणून काळजीपूर्वक तुम्ही हे काढायचं आहे. आणि जरी तुम्हाला साक्षात गणपतीच्या ज्या मुळीमध्ये दर्शन होईल ती मुळी तुम्ही काढून घ्यायची आहे व त्यानंतर ती व्यवस्थित सुकवायची आहे. आणि मग तुम्ही कोणत्याही चतुर्थीच्या दिवशी व्यवस्थित विधिवत तुम्ही एखाद्या गुरुजींकडून करून घेऊ शकता, जेणेकरून त्याचा जो फायदा आहे, जे काय त्याचे तुम्हाला मिळणारे फळ आहे ते व्यवस्थितरित्या मिळू शकते. म्हणूनच तुम्ही रवी पुष्यामृत योगाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं पाहता आणि या दिवशी या ज्या पुष्य नक्षत्राची वाट अनेक जण पाहत असतात, खास करून तांत्रिक लोक वगैरे किंवा ज्यांना हे माहीत आहे नॉलेज, ते लोक देखील खूप चांगल्या प्रकारे या गोष्टींचा वापर करताना आढळून येतात. तसेच ज्यांच्याकडे आता श्रीयंत्र वगैरे नाही आहे त्यांनी आज खरेदी करू शकता. कनकधारा यंत्र जसं मी सांगितलं, कुबेर यंत्र, त्यांची खरेदी करून विधिवत तुम्ही स्थापना करून ते सिद्ध करायचं आहे. त्याचबरोबर यातली कोणतीही गोष्ट ज्यांना जमणार नाही आहे त्यांनी मंत्र घ्यायचा आहे. जो तुम्ही मंत्र कुठल्याही देवाचा तुम्ही म्हणता त्या मंत्राची तुम्ही साधना करायची आहे पहाटे पहाटे किंवा मग संध्याकाळी तुम्ही 9-10 नंतर एकदम सगळीकडे शांत वातावरण झाल्यानंतर तुम्ही मंत्र साधना करायची आहे. कारण आत्ता सध्या तुम्ही पाहताय की गुप्त नवरात्री चालू झालेले आहेत. गुप्त नवरात्रीचा आजचा दुसरा दिवस आहे. यामध्ये तुम्हाला ज्या तुम्ही साधना करणार मंत्र साधना वगैरे त्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळेच तुम्हाला जेवढं शक्य होईल त्या प्रकारचे तुम्ही साधना उपासना करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.